2011 मध्ये एक सिनेमा आला होता सिंघम। अजय देवगणची त्यातली निडर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका पाहून सर्वच प्रभावित झाले होते। त्याचा आता माझी सटकली हा डायलॉग तर आजही कित्येकांच्या मुखात आहे। त्यावेळी सिनेमा पाहून बरेच पोलीस अधिकारी आपल्याला सिंघम समजायला लागले होते। त्यातलेच एक होते ते म्हणजे धाराशिवचे मारुती निवृत्ती शेळके। जिल्ह्यात त्यांना सिंघम म्हटलं जायचं। काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ते स्वतःला लोकांकडून म्हणवून देखील घ्यायचे। पण याच नकली सिंघम पोलीस अधिकाऱ्याचा बुरखा फाटलाय, कारण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर त्यांनी एसीबीच्या कार्यालयातून पळून सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आलं। पण त्यांना लाच का आणि किती रुपयांची घेतली, ते एसीबीच्या जाळ्यात अडकले कसे आणि त्यांना पळून जाताना पकडले कसं, याच सिनेमा स्टाईल स्टोरीचा आजच्या व्हिडिओत आपण आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी। धाराशिव ग्रामीण पोलीस स्थानकात मारुती शेळके हे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते। माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच मे महिन्यात एका तरुणाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली होती। या प्रकरणात त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या मित्रावर आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता। धाराशिव ग्रामीण पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 म्हणजेच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याअंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता। पण त्याच प्रकरणाला दाबण्यासाठी किंवा त्यामधून संबंधित तरुणाचा सहभाग काढण्यासाठी पोलीस निरीक्षक मारुती शेळकेंनी त्याच्या आईकडे पैशांची मागणी केली होती। सुरुवातीला शेळकेंनी 1 लाख लाच मागितल्याची माहिती आहे, पण शेवटी व्यवहार 1 लाखावरून 95,000वर डन झाला। पण संबंधित महिला सुद्धा काही कमी नव्हती। तिने थेटपणे लाचलुचपत विभागात जाऊन याची माहिती दिली। त्यानुसार पोलीस निरीक्षक शेळकेंना पकडण्यासाठी एसीबीचे कर्मचारी तयार झाले। 25 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांनी संबंधित महिलेला शासकीय विश्रामगृहाजवळ बोलावून घेतलं। त्यांच्याकडून लाच स्वीकारण्यासाठी धाराशिव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलीस नाईक मुक्ता लोखंडे या आल्या होत्या। पुढे लोखंडे आणि संबंधित महिलेची भेट झाली। महिलेने त्यांच्या हातात पैसे देता क्षणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने धाड मारली आणि मुक्ता लोखंडे यांना ताब्यात घेतलं। तसंच पोलीस निरीक्षक मारुती शेळकेंना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं। पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि पोलीस नाईक मुक्ता लोखंडे दोघांनाही एसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं। पण खरी गंमत तर यानंतर आली। एसीबीच्या कार्यालयात असताना पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांनी कर्मचाऱ्यांचं लक्ष नसताना थेट कार्यालयातून पळ काढला। पण जेव्हा ही बाब एसीबीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली तेव्हा ते सुद्धा शेळके यांच्या मागे पळायला लागले। म्हणजे बघा ना, कधी काळी गुन्हेगाराला पकडण्यासाठी धावणारे पोलीस एका पोलिसालाच पकडण्यासाठी धावत होते। शहरात उपस्थित असणाऱ्या सर्वांनी हा प्रकार पाहिला, पण पोलिसांच्या मागे पोलीस का धावतायत हे त्यांना कळत नव्हतं। हा पूर्ण सीनच हास्यास्पद होता। विचार करा ना, चकमा देऊन धावणारा पोलीस आणि त्यामागे त्याला पकडण्यासाठी धावणारे सुद्धा पोलीसच। सगळं काही एकदम हास्यास्पद होतं। पुढे हे स्वयंघोषित सिंघम पोलीस निरीक्षक मारुती शेळके थेट शहरातील संभाजी महाराज चौकापर्यंत पोहोचले। त्यांच्या मागे एसीबीचे कर्मचारी होतेच। आरपी कॉलेज रोडवर असणाऱ्या लेडीज क्लब जवळ शेवटी तथाकथित सिंघम शेळके साहेबांना जेरबंद करण्यात आलं। ज्यानंतर एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी थेट त्यांची उचलबांगडी केली आणि त्यांना गाडीवर बसवून पुन्हा कार्यालयात घेऊन जाण्यात आलं। पण हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय आणि सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल देखील होतोय। तसंच नेटकर व्हिडिओ पाहून चांगलीच मज्जा घेतायत। तर दुसऱ्या बाजूने पाहिलं तर धाराशिव मधील आनंदनगर पोलीस स्थानकात पोलीस नाईक मुक्ता लोखंडे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7A अंतर्गत, तर पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या विरोधात कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि या घटनेनंतर धाराशिव पोलिसांवर प्रश्न उपस्थित होतोय, कारण धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यातील ही घटना पोलीस दलाला लागलेल्या भ्रष्टाचाराची कीड उघड करते। यापूर्वीही धाराशिव जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अशा अनेक कारवाया केल्या आहेत। 2023च्या मार्च महिन्यात पोलीस अधिकारी रचनाकार केंद्रे यांना 5 लाखांची लाच घेताना पकडण्यात आलं होतं। त्यात पुन्हा एकदा पोलीस दलातील अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्यामुळे सामान्य जनतेच्या मनात पोलिसांबद्दल शंका उपस्थित होतीये। तर आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।